दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, थोड्याच दिवसात श्रावण चालू होईल. तेव्हा श्रावणी शुक्रवार, मंगळागौरी, भाद्रपदातले गौरी गणपती अशी लगबग चालू होईल. तेव्हा या सण समारंभासाठी आजच्या व्लॉगमध्ये आपण पाना फुलांपासून केलेली रांगोळी पाहूया. या चौरंगावर ही तांब्याची उरली ठेवूया. त्यात थोडं पाणी घेऊया. आता या उरलीच्या मधोमध हा छोटा पाट ठेवूया. अजून थोडं पाणी घालूया. आता सगळ्यात पटकन आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी पानं म्हणजे अशोकाची पानं. आता ही अशोकाची पानं या पाटाच्या बाजूनी अशी छान लावून घेऊयात. आता पानं लावून झाली आहेत आपली, पाहू शकता. आता ही अशोकाची पानं जशी अगदी इझिली अवेलेबल होतात, तशीच ही सुंदर नाजूक अशी सदाफुलीची फुलंसुद्धा. या प्रत्येक 2 पानांच्या मध्ये हे सदाफुलीचं एक एक फूल ठेवूया. फुलं लावून झाली आहेत, पाहू शकता. आता पाटाच्या बाजूनी ही सुंदर मोगऱ्याची फुलं लावूया. गुलाबी, हिरवी आणि पांढरी अशी सुंदर रंगसंगती असलेली ही रांगोळी किती छान दिसते पहा. आता इथे ही झेंडूची लहान फुलं ठेवूया मोगऱ्याच्या फुलाच्या बाजूनी. इथे वरच्या बाजूला हे मोठं गुलाबाचं लाल फूल ठेवूया. आता चौरंगाच्या कोनाला सुद्धा ही 3 अशोकाची पानं मांडून त्यावर सदाफुली आणि मोगऱ्याची फुलं लावूया. चारी कॉर्नरला अशीच पानांची आणि फुलाची सजावट करून घेऊया. आता हा जो पाट आपण मध्ये ठेवला आहे त्यावर आपण दिवा ठेवणार आहोत. दिव्याऐवजी तुम्ही एखादं छोटंसं फाउंटन पण ठेवू शकता. मंगळागौरीला अशी सजावट करायची असेल तर इथे मध्ये अन्नपूर्णा ठेवू शकता किंवा शंकराची पिंड पण ठेवू शकता. नाहीतर एखादी गणपतीची लहान मूर्ती किंवा धूपही ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, अशी ही आजची सहज सोपी पण तरीही तितकीच सुंदर फुलापानांची रांगोळी. उद्देश एवढाच की आपल्याकडे जी सामुग्री अगदी सहज उपलब्ध असते त्यातूनच आपण आपलं घर अगदी छान सजवू शकतो. असेच सहज सोपे होम डेकॉर, रिसायकल्ड आर्ट अँड क्राफ्ट आणि कमी साहित्यात झटपट होणारे पारंपरिक रेसिपीचे व्लॉग पाहत राहण्यासाठी दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागत नाहीत.
परंतु व्लॉग बनवणाऱ्या व्यक्तीचा अजून अधिकाधिक चांगले व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उत्साह मात्र नक्कीच वाढतो। तेव्हा काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। त्या शेजारी जे बेलचं चिन्ह असतं त्या बेलच्या चिन्हावर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। भेटूयात लवकरच अशाच एखाद्या छानशा व्लॉगमध्ये। धन्यवाद।